अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा 4 डिसेंबरपासून संप सुरू आहे. मात्र अद्यापही यातून सकारात्मक तोडगा निघालेला नाही. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली. मात्र मागण्यांबाबत कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे गेली 40 दिवस हा संप सुरूच आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे या मुक्कामी थांबणार असलेल्या शासकीय विश्रामगृहावर वस्ती मोर्चा काढला. यामध्ये आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य बालवाडी अंगणवाडी कर्मचारी युनियन, कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन या तिन्ही संघटनेचे अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. कॉम्रेड अतुल दिघे, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, कॉम्रेड अप्पा पाटील, कॉम्रेड जयश्री पाटील, सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मंत्री तटकरे या कोल्हापूर मुक्कामी थांबणार असल्यानं नियोजित कार्यक्रम झाल्यानंतर त्या उशिरा शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी येणार आहेत. मात्र अंगणवाडी कर्मचारी सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी मोर्चानं दाखल झाल्या होत्या. यावेळी सरकारचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तुम्ही 50 खोके घेऊ शकता, तर आम्हाला महिन्याला केवळ 26,000 का देऊ शकत नाही, असा सवाल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उपस्थित करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.